सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगरच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या कायमच लक्षवेधी ठरत असतात. अशाच पद्धतीनं लोकसभेची यंदाची निवडणूक जी आहे तर ती देखील लक्षवेधी ठरणार आहे. केवळ राज्यातच नाही तर देशात या निवडणुकीची खरं तर चर्चा आपल्याला पाहायला मिळत असते. भाजपच्या वतीने जर आपण बघितलं तर खासदार सुजय विखे यांची उमेदवारी जी आहे तर ती निश्चित करण्यात आलेली आहे. तर अद्याप राष्ट्रवादीचे जे आहे कुठल्याही प्रकारचा उमेदवार हा निश्चित झालेला नाही. नेमकी मूड काय आहे तो आपण खरं तर सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भाजपची तयारी नेमकी कशी असणार आहे, आता आपले उमेदवार जे आहेत तर ते निश्चित झालेले आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, भाजपची तयारी ही निवडणूक संपल्या चालू होती आणि निवडणुकीची तयारी न होता जनतेसाठी आपण कसं जास्तीत जास्त काम करू, जनतेला कशा सुखसुविधा देता येईल आणि विकासाचं राजकारण कसं करता येईल यासाठी भाजप कायम सज्ज असतो आणि प्रचंड प्रमाणात असा विकास झालेला आहे. आणि फक्त विकास म्हणजे रस्ते, पाणी, ड्रेनेज नसून आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तुम्हाला सांगतो क्रीडा क्षेत्र असेल, तुम्हाला सांगतो अजून म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये भाजपने विकास केलेला आहे आणि इतका भयानक कामं केलेली आहेत की या विकासापुढे कोणी टिकू शकत नाही. आपण जर बघितलं तर भाजपचे उमेदवार जे आहेत तर ते निश्चित झालेले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या अद्याप कुठल्याही प्रकारच्या उमेदवारांचे नाव जे आहे निश्चित झालेलं नाही. मात्र निलेश लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहेत. त्यांचे समर्थक खरं तर या ठिकाणी आहेत. काय एकंदरीत अजून तर आपला पक्षप्रवेश जो आहे तर जी चर्चा सुरू होती तो झालेला नाहीये. नेमकी काय परिस्थिती असणार? आताच भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी खूप विकास झाला, देशाचा नाही आम्हाला. नगर जिल्ह्यात 40 वर्ष बाळासाहेब विखे खासदार होते, 5 वर्ष त्यांचे नातू सुजय विखे खासदार. विखे कुटुंबाने एखादा प्रोजेक्ट आणला, समाजोपयोगी काम केलं हे दाखवा. नगरला रेल्वे आली नाही, केकेरेंचा प्रश्न सोडता आला नाही. ज्या प्रश्नासाठी 23 गावं कायम धाकधूक असते, जातं का येतं का जातं का. संरक्षण मंत्र्याच्या मिटिंगला मी स्वतः होतो. जर केंद्राचे जे प्रश्न आहे ते जर ह्या खासदारांना सोडता येत नाही, त्या मुद्द्यावरती आपण येऊ. पण आपल्या उमेदवाराचेच नाव निश्चित झालेलं नाही किंवा आपण नेमके कुठल्या गटातून निवडणूक लढवणार आहात हेच निश्चित झालेलं. निलेश लंके हे उमेदवार 100% आहेत, खेळाडू तयार आहेत. वेळेला कोणतं मैदान ही कालच सांगा. यासोबत आपण बघितलं त्यांनी विकासाचा मुद्दा जो आहे तर तो उपस्थित केला की विकास झाला नाही म्हणा. विकास 100% झाला. उड्डाणपूल त्यांच्या काळात उद्घाटन झालं, त्यांनी पूर्ण करून दाखवलं. आज 200 कोटीचे निधी नगर शहरामध्ये आलेत. तुम्ही असं माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. मी तर म्हणतो आत्ता चॅनलच्या माध्यमातून चला आपण आलेले रस्ते पाहता, DP रोड असतील, सावेडी भाग असेल, मध्य शहरातले थोडे रस्ते भुयारी गटारमुळे खराब आहेत, नाही तर नगर शहरामध्ये कधी नव्हे. मी तर म्हणतो कागदावर बोला, असं वेग बोलण्यापेक्षा कागदावर बोलू आपण. कागदावर भयानक विकास म्हणजे कृती दिसेल तुम्हाला. जागेवर जाऊन पहा, फोटो घेऊन चला, भयानक विकास आहे हे त्रिवार सत्य आहे. यांनी जे प्रश्न मांडले, केकेरेंचा मुद्दा असेल किंवा नगर जिल्ह्यातले अनेक प्रोजेक्ट आहेत, मला सांगा साहेब, आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना कोणी काढला? त्याच्यानंतर त्याचे योगदान आहे साहेब, देशाला योगदान दिलं. ज्यांना कायम काय वेळ झाली त्यांना चांगलं दिसू शकत नाही साहेब. आशिया खंडातला पहिला कारखाना काढला साहेब. दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की माननीय अमित शहा यांनी जे देशाचं सहकार खातं काढलं साहेब, या सहकार खात्यामध्ये नगर जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे. ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं की ज्यावेळेस आम्ही सहकार खातं काढत होतो त्यावेळेस आम्ही नगर जिल्ह्यातले जे काही सहकारी साखर कारखाने त्यांची टीम बोलून अभ्यास केला, देशाचं सहकार धोरण ठरवलं. हे जे लोक सांगतात साहेब, FRBचा प्रश्न इतके वर्ष प्रलंबित होता, तो कधी सुटला? कारखान्यांना दिलासा कधी मिळाला? नगरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात MIDC ज्या आल्यात ते कोणामुळे आल्या? बरं हे सांगतात, यांच्या पारनेर मधले सुपेतली MIDC कोणी आणली साहेब? यांनी सांगावा. बाळासाहेब विखे साहेब आणि आमदार नंदकुमार झावरे यांनी ती MIDC आणलेली आहे. हे काय सांगतात काय विकास केला? केकेरेंचा मुद्दा होताना काही बोलता आलं नाही. केकेरेंचा रेल्वे आला नाही, केकेरेंचा मुद्दा कोणी सोडला? सुपाय MIDC ही शरदचंद्र पवार साहेब आणि आमच्या तालुक्याचा भूषण नंदकुमार झावरे साहेबांनी आणले. त्यावेळेस खासदाराचा राज्याचा संबंध काय? हे भेट बोलणं उपयोगाचं नाही. आकार बरे सुपाय MIDC मोठी झाली, राहत्याला काय MIDC झाले? नगर MIDC ग्रोथ काय झाला नाही? तुम्ही बाकी ठिकाणी MIDC काय झाली नाही? उत्तरेला MIDC काय झाली नाही? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. 100% सांगतोय साहेब, जिथं वैचारिक नेतृत्व आहे, ज्या पुण्याच्या चाकणच्या MIDC बरोबर आज सुपाय MIDC आहे, हे काम निलेश लंकेंचं. हे झाले मुद्दे जे आहेत. मात्र आपल्या उमेदवारीवरतीच अजून चर्चा झालेली नाही आहे.
काँग्रेस म्हणून आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? अजून जर बघितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार देखील निश्चित झालेला नाही. नेमकी कशी तयारी आमची असते? भूमिका एकदम स्पष्ट आहे. उमेदवाराच्या बाबतीत काळजी करू नका. तुम्हाला आता सांगितलं ना, खेळाडू तयार आहे आणि साधा सुद्धा तयार नाही. यायला तो त्या ठिकाणी मैदान जिंकणार म्हणजे जिंकणार, कुठली शंका नाही त्याच्याबद्दल. तर काळजी करायची नाही. राहिला प्रश्न विकासाच्या मुद्द्यांचा, ते गप्पा मारतात विकासाच्या. सारखं बोलताना बघा भाजपच्या निवडणूक प्रचारात प्रमुखांच्या तोंडात होते भयानक भयानक सारखं. हे भयानकच काम आहे सगळं. हे उत्तरेतलं जे काही आमच्याकडे येऊन नेतृत्व करतात ना, यांनी सांगावं यांनी नगर शहरामध्ये किंवा नगर दक्षिणेमधल्या तरुण मुलांच्या रोजगारासाठी काय केलं. निवडणुकीच्या तोंडावरती 3 MIDCची फक्त घोषणा केली. रस्त्यांच्या कामासाठी 150 कोटी आणले, 90 कोटी आणले, घोषणा केली. कधी केली? निवडणूक लागायच्या आधी 2-4 दिवस केली. अरे झाले काय सांगताय? आमचं पण खुलं आव्हान आहे. चला तुमचाच कॅमेरा घेऊन एबीपी माझा फिरू आणि तुम्हाला दाखवतो शहरामध्ये रस्त्यांची काय अवस्था आहे. तुम्हाला दाखवतो. आमचं आव्हान आहे. ज्यांनी आरोप करतात उत्तर येतले, त्यांचा बोलवता धनी सुद्धा उत्तर येत नाही. हे विसरून जातात ते काय उत्तराची लिहिते फक्त अख्ख्या माझ्या अगोदर जे लंके साहेबांचे प्रवक्ते जे पुणे जिल्ह्याचं गुणगान गात होते साहेब, मला सांगा साहेब की सकाळी प्रोजेक्ट का नव्हता झाला? कोणत्या पुणे जिल्ह्याच्या लोकांनी नगरचं पाणी अडवलं होतं? सरकारला 2018ला का सर्वे करावा लागला? त्याच्यामध्ये अनेक बंधारे कोणी बांधले होते? कशामुळे 5 TMC पाणी उपलब्ध होत नव्हतं? कशामुळे सकाळीचं सर्वेक्षण होत नव्हतं? याचा देखील खुलासा त्यांनी करावा. जसं पुणे जिल्ह्याच्या लोकांचं नेत्यांचं कौतुक सांगतात ना, तर त्यांनी नगर जिल्ह्यावर केलेला अन्याय देखील त्यांनी सांगावा. नुसतंच पुणे जिल्ह्याच्या बाहेर विकास जाऊ नये ही जी काही विक्षिप्त संकल्पना आहे ना छोटी, तुम्ही ज्यावेळी देशाचे जाणते राजा आहात तर तेव्हा तुमचं काम आहे देशामध्ये सगळ्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. पुण्याचा उल्लेख करतायत त्याच पुण्याचे आता अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते आता ते त्यांच्या बरोबर ना, मुळात आता ज्यांनी ही बाजू मांडली त्यांना विचारा तुमचा पक्ष कुठला पहिले. दुसरी गोष्ट त्यांनी विकासाचा मुद्दा सांगितला की रस्त्याचा जो मुद्दा आहे, रस्त्याच्या मुद्द्यामध्ये जर आपण बघितलं अनेक रस्ते जे असतील, अगदी जामखेडचा रस्ता असेल किंवा पाथर्डीचा रस्ता असेल, हे रस्ते तर झालेत ना पूर्ण. त्याचं काय? साहेब शिर्डीचा रोड काय झाला हो? लंके साहेब 5,000 लोक मेले. ज्या शिर्डीसाठी जगातून लोक येतात आणि त्या शिर्डीचा उत्तरेकडे खासदाराला दिसत नाही का? पाथर्डीचा करंजीचा रोड काय? ज्यावेळेस आमदार निलेश लंके उपोषणाला बसले त्यानंतर रोड झाला. हे पूर्ण पाहिलं तुम्ही. मोदी आणायचा उत्तरेला, संरक्षण मंत्री आणायचा उत्तरेला, गृहमंत्री आणायचा उत्तरेला, मत मागायला इथे यायचं. हे पार्सल चालणार नाही. जनता सुज्ञ झाली, जशा तसा गडी भेटलेला आहे. सगळे कार्यक्रम असतील ते उत्तरेकडेच होत होते. विकासाबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. रस्ते जर म्हटलं तर रस्ते नगर मनमाड रस्ता जो खरंच महत्वपूर्ण रस्ता आहे, त्याचं काम झालेलं. रस्त्याचं काम चालू आहे, एकदम दर्जेदार काम चालू आहे. मी साई भक्त आहे, आत्ताच आलो मी शिर्डून. आणि का बरं अडलो होतं हे पेपरला आलो होतं छापून, कुणी टक्केवारी मागितली होती. आणि आता हे जे पारनेरवर आलेत ना, ज्या बायपासने आले ना, तो बायपास सुजय दादांनी केला. 1,000 कोटी रुपये निधी आणलेला आहे. 1,000 कोटी रुपये निधी आणलेला आहे. साहेब काम झालं. गडकरी साहेब, नितीन गडकरी कोणत्या पक्षाचे मंत्री आहे साहेब? देशाचे मंत्री आहे. सरकार कोणाचं आहे? काम झालं तरी आम्ही केलं आणि केलं. चांगलं झालं तर गडकरी साहेबांनी केलं, नाही झालं तर उल्लेख केला. आपण फक्त मुद्द्यावरती बोलू. उल्लेख केला. चंदा दो धंदा लो असा प्रकारे घोटाळ्यांचं सगळे. हे डिसेंबर 23ला शिर्डी साई इलेक्ट्रिकल लिमिटेड वर छापा. हे माझी आकडेवारी नाही, हे आकडेवारी दावा जाऊन चेक करा तुम्ही. बघा साई इलेक्ट्रिकल वर छापा पडला डिसेंबर 2023ला. आणि 2023ला शिर्डी इलेक्ट्रिक 40 कोटी रुपयांची देणगी ही त्या ठिकाणी दिली. इलेक्ट्रिक बोर्डचा डाटा आता बँक ऑफ इंडियाने बाहेर काढलेला आहे. हा काय आम्ही काढलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काढलेला आपण मुद्द्यावरती आपण खरं बोलूया. आपण मुद्द्यावरती बोलूया की आता आपण दुधावरती देखील बोलूया. शेतकऱ्यांचे काय म्हणतात? शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्हाला कोणत्याही सरकारचं घेणं नाही. जे सरकार शेतकऱ्यासाठी काम करेल ते सरकार आमचं. ह्या बीजेपी सरकारने नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एक GR काढला. दुधाला 34 रुपये दर देतो आणि 25% खाद्याच्या रकमा कमी करतो. अक्षरशः दुग्ध विकास मंत्र्याने हा GR काढलेला आहे आणि अक्षरशः ह्या GR ला केराची टोपली दाखवली. त्यानंतर साहेब दुधाला 5 रुपये अनुदान दिलेलं आहे. 32 रुपये. ऐका, सगळ्यात चांगलं काम भाजप करताय, हे कोणाला देखवत नाही म्हणून हे सगळं आपलं काय करीत. 5 रुपये अनुदान भाजपने दिलेलं आहे. 65 वर्ष सत्ता होती, का शेतकऱ्याला अनुदान मागायची वेळ येते? का त्याला या पार्टी मिळाली नाही? तुम्ही काय केलं? तुम्ही चांगलं केलं. यांचे नेते भाजपचे खासदार त्याला शेतकरी त्याला हकलून लावला गावात.
शेवगाव मध्ये गेले, शेवगाव मध्ये सुद्धा म्हणले की धान्य वाटतो, लोकांनी हाकलून लावलं. हे जर खरं बोलत असते तर शेतकऱ्यांना मुद्द्यावरती बोलूया की नेमकं आता 5 रुपयाच्या ज्या अनुदान सहकारी मित्रांनी जे सांगितलं, रुपये हात मुद्दा घ्या. हात मुद्दा घ्या. 27 रुपये दर होता, आम्ही 5 रुपये अनुदान दिलं. अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरायचं आणि मला 10 शेतकरी दाखवायचे. एवढ्या किचकट अटी त्या बीजेपी सरकारने त्या अनुदानासाठी लावल्या. 3-2-8-3 फॅटच्या खाली कोणालाही नाही. साहेब, मी शेतकरी आहे. विरोधकांना अजून ऐका ना, इथं उमेदवारच मिळणं, यांना विचारा कोणत्या पक्षातून तुमचं उमेदवार आहे, अजून त्यांना पक्ष मिळणं, दारोदार फिरतायत ते उमेदवारासाठी. काय आहे? आपण एक जण बोलूयात, एक जण मुद्द्यावरती बोला आणि उत्तर पण एकच जण देईल. नगर जिल्ह्यातून एक मिनिट थांबा. तुमचा आपण दुधाचा मुद्दा घेतलेला आहे, तुमचं नेमकी काय म्हणणं आहे? आज जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सांगतात का आम्ही भरपूर विकास केला, आम्ही त्याच्या माध्यमातूनच आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो. त्याच्या माध्यमातूनच 2 दिवसापासून आम्ही एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये आम्ही आवाहन केलं की खासदार विखे, सुजयदादा विखे, त्यांना सर्वसामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, त्यांनी कुणीही फोन लावलेला असेल त्याची एक रेकॉर्डिंग आम्हाला 5 वर्षात आणून दाखवावी. नागरिकांचं म्हणणं विकासाचं आहे, फोन उचलायचं आणि बाकीच्या गोष्टी करायच्या. आम्ही ऐका, विकास लोकांचे कामं करतात, कोणाचे फोन घेणं म्हणजे विकास नाही. विकास करून दाखवला असे सुजयदादा विखे पाटील विक्रमी मतांनी निवडून येतील. साहेब, तुम्ही जर का केंद्र शासनाच्या यांचे जे गप्पा आहेत ना साहेब, त्याच्यात जायचं नाही. मला सांगा, तुम्ही योजना, शासकीय योजना कोणी राबवल्या? मान्य खासदार सुजयदादा विखे, वयोश्री योजना असेल, अपंग योजना असेल, देशात 1 नंबर योजना राबवली साहेब. बरं झालं धावरे साहेबांनी सांगितलं की देशाचं रेकॉर्ड झालं साहेब. सुमारे 79,000 लाभार्थी नगर जिल्ह्यामध्ये झाले आणि त्याच्यातले 48,000 लाभार्थी हे फक्त नगर दक्षिण मतदारसंघात. हे आमच्या योजनेत मला एक प्रश्न विचारायचा आहे, का ओले गप्पा तुम्ही विकासाच्या मारता? आता मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या 15 दिवसामध्ये काही मेडिकल कॉलेजेसची शासकीय घोषणा झाली. नगर जिल्ह्यासाठी, नगर शहरासाठी मेडिकल कॉलेज तुमच्या खासदारांनी का नाही आणलं? तुमच्या पालकमंत्र्यांनी का नाही आणलं? का ते स्वतःच मेडिकल कॉलेज जे त्याचा जो धंदा कोट्यवधी रुपये चाललाय त्यासाठी नाही आणलं? कुटुंबांनी साहेब नगर जिल्ह्यातील हजारो लाखो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. लाखो इंजिनियर झाले, हजारो शिक्षकांना मिळाली. इतर जे युवक आहेत त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. आपले काही जे मुलं आहेत त्याच्याशी आपण यांनी सांगितलं की नगर जिल्ह्यातले लाखो मुलं विखे साहेबांनी शिकवली. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या त्यांच्याच 2007 पासून 17 पर्यंत 10 वर्षामधल्या त्यांच्याच महाविद्यालयाची अशी यादी आहे की ज्या महाविद्यालयाला ईडीने नोटीस पाठवली. ती नोटीस का पाठवली? 10 वर्षामध्ये माझ्या आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांची 50 ते 1 लाख रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती या परिवारांना आणि त्या संस्थांनी खाल्ली आहे आणि त्या संस्थांची हायकोर्टामध्ये चौकशी चालू आहे. अशी माझ्याकडे यादी आहे. म्हणजे जर 50 साध्या विद्यार्थ्यांची, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांची 50 हजार रुपये, 100-1 लाख रुपयाची स्कॉलरशिप सुद्धा खाण्याची जाणत यांच्यामध्ये जर आहे आणि आज हे सांगतायत की आम्ही हजारो विद्यार्थी शिकवले. आज ईडीची चौकशी चालू आहे. या मुद्द्यावर ईडीची चौकशी चालू आहे आणि हायकोर्टामध्ये त्याच्या संदर्भात केस चालू आहेत. उत्तर घेऊ आपण. उत्तर तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. हे जे लोक बोलतात ना की ही चौकशी चालू आहे, ती चौकशी चालू आहे, त्याचे कागदपत्र त्यांनी सादर करावं आणि त्याच्यावर काय उत्तर द्यायची आहेत त्याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ, ईडीचे देऊ. यांना द्यायला आम्ही बांधील नाहीये ईडीचे नोटीसचे. परंतु हे जे बागलबोळ करतात तर यांच्यावर किती खंडणीचे गुन्हे आहेत, यांच्यावर किती वाळू तस्करीचे गुन्हे आहेत याचा देखील शोध घेतला पाहिजे. एमआयडीसी साहेब नवीन प्रोजेक्ट आरोप जे आहेत तर ते सुरू राहणार आहेत. आपण आता या दोनही पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून भविष्यातील त्यांच्या ज्या वाटचाली आहेत त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. नेमकी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आपले मुद्दे काय असतात एका वाक्यामध्ये? आमचा मुद्दा विकासाचा राहणार. कोणी किती आरडाओरडा केला त्यांच्या खाली अंधार आहे सगळा. त्यांनी बोलायचा अधिकार. मुद्दे विकास साहेब, आमचा एकच मुद्दा आहे की जो 3 एमआयडीसी आम्ही मंजूर करून आणलेले आहेत नगर शहर जिल्ह्याचा जो साखळीचा प्रश्न आहे
तो मार्गी लावणार आहे, तो नगरच्या तरुणांच्या हाताला रोजगार देणार आहे आणि आमच्या सगळ्या विरोधकांना चॅलेंज आहे. दादांनी नगर शहराच्या किमान 100 शाळांमध्ये निधी दिला डिजिटल बोर्ड साठी, प्लेग्राऊंड साठी, विद्यार्थ्यांसाठी आणि 100 मंदिरांसाठी, हिंदू धर्माच्या अस्मितेचं 100 मंदिरांसाठी त्यांनी सभा मंडपासाठी निधी दिला साहेब. हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा विकासाचे मुद्दे कुठे 100% विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डिजिटल बोर्ड दिले आणि यापुढे बी जे कामं राहिले असतील 100% पूर्ण होणार. आणि तुम्हाला एक सांगतो, खासदार सुजय दादाच होणार. हे सगळं नेमकी आपले मुद्दे कुठले असणार विकासाचे? मुद्दा हाच आहे की फोनवरती उपलब्ध होणारा खासदार नगरच्या दक्षिण लोकांना पाहिजे. काय नेमकी अपेक्षा आहे नगरकरांना? शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय. आजही सर्वसामान्य साधारण कुटुंबातला माणूस आज नगरमध्ये येतो, बाहेर शिक्षणासाठी जातो. तो जर त्याचे 4 रुपयाचा भाव जर त्याला 15 रुपये मिळाला तर आज तो विद्यार्थी, तोच त्या घर, ती महिला ती सुखी होईल. हे जर जो 50 मुद्दा कुठला असेल? मुद्दा कुठला असेल? ऐका, केकेरेन सुटला नाही, बाळासाहेब विखे पाटलांना सुटला नाही, राधाकृष्ण विखे पाटलांना सुटला नाही, सुजय विखेंना सुटला नाही. बघा रेल्वे नगरची रेल्वे ऐका मुद्दा, नगरची रेल्वे, केकेरेनचा मुद्दा, साखळा योजना, समुद्राचं पाणी, हे काही चाललं नाही. हे सगळं काम हे जनतेतला माणूस निलेश लंके करू शकतो. काय अपेक्षा आहे भविष्यात आम्हाला खासदारांकडून एकच अपेक्षा आहे. हे ज्या प्रकारे म्हणले की भयानक विकास आहे, आम्हाला जो खासदार आहे भयानक विकास करणारा, पण तोच खासदार भयानक गाण्यावर डान्स करतो, मै उड्डाण, तो डान्स बंद करायचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि चांगला आणि सोज्वळ आणि काम करणारा आणि फोनवर 24 तास उपलब्ध राहणारा उमेदवार आम्ही निवडून या ठिकाणी देणार. एकंदरीत जर बघितलं तर अनेक मुद्दे जे आहेत शेतकऱ्यांचे असतील, नागरिकांचे असतील, तर ते या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर बघितलं आत्ताच असे वातावरण जे ते आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होईल यात काही शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.